पावसामुळे पुणे शहर आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। मात्र आजतागायत ना पुणे महानगरपालिका ना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले नाही। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते अनुपम बेगी यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। बेगी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पावसामुळे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, दररोज अपघात होत आहेत, तरीही मनपा व छावणी बोर्डाचे अधिकारी निष्क्रिय आहेत। अशा अधिकाऱ्यांवर व रस्ते बांधणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी। बेगी यांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे पुणेकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन 3 महिन्यांचा मालमत्ता कर टॅक्स माफ करण्याची मागणी केली। तसे न झाल्यास मनपा आयुक्त आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। मनपाने आता रस्त्यांचे नाही तर खड्ड्यांचे नकाशे तयार करावे असा उपरोधिक टोला बेगी यांनी लगावला। शहरातील नागरिकांमध्येही खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांबाबत तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सर्वसाधारण मागणी केली जात आहे। पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचा परिसर असेल किंवा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा परिसर असेल, गेल्या 5 महिन्यापासून पुणे शहराचे सर्व नागरिक रस्त्यावरती जे झालेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांना ग्रस्त होऊन अक्षरशः प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक फॅमिलीमध्ये आज कोणी ना कोणी त्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या ॲक्सिडेंट होत आहेत। कुणाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतोय, कुणाला लंबरचा प्रॉब्लेम आहे, कुणी ॲक्सिडेंटने आणखीन काय घडतंय। आजच्या स्थितीला पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरामध्ये आज गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस थांबलाय, परंतु आज तागायत देखील पूर्ण पुणे शहरामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचा परिसर असेल किंवा पुणे महानगरपालिकेचा परिसर असेल, तिथे कुठल्याही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून कुठलेही खड्डे बुजवण्याची कामं झालेली नाही आहेत। आणि आज या खड्ड्यांमुळे सर्व नागरिक ग्रस्त आहेत, त्रस्त आहेत। मित्रांनो, आजच्या स्थितीला हे जी वस्तुस्थिती पाहता कमीत कमी आज रस्त्यांवरती आधार पुनावाल्याचे तरी गाड्या दिसत आहेत। एक स्वच्छता करते त्यांची गाडी, दुसरी गाडी खड्डे बुजवतीये, परंतु पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड काहीच करत नाहीये असं दिसून येत आहे। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने आणि पुणे महानगरपालिकेने संबंधित पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि त्यांचे अधिकारी असतील संबंधित डिपार्टमेंटचे, किंवा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चीफ ऑफिसर असतील आणि त्यांचे संबंधित अधिकारी असतील या डिपार्टमेंटचे, या दोन्ही अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे आज की आजची रस्त्याची परिस्थिती पाहून लवकर रस्ते बुजवण्याचे काम चालू हातात घेण्यात यावेत। आणि जो काय 5 महिन्यापासून हा पुणेकर ग्रस्त आहे आणि जो त्रास होतो या खड्ड्यांमुळे पुणेकरांना, कमीत कमी संबंधित अधिकाऱ्यांनी, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चीफ ऑफिसर साहेबांनी, या दोन्ही अधिकाऱ्यांनी पण किमान 3 महिन्याचे टॅक्स सर्व पुणेकर नागरिकांचे माफ करण्यात यावे, जेणेकरून आम्हाला दिलासा मिळेल, नागरिकांना दिलासा मिळेल। मग तो रोड टॅक्स असेल, कर टॅक्स असेल, फ्लॅटचा टॅक्स असेल, बंगलो टॅक्स असेल, जो टॅक्स असेल, कुठल्याही तरी टॅक्समध्ये एक 3 महिन्याची टॅक्स घेण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या नागरिकांना हा न्याय मिळेल। आणि आजच्या स्थितीला एवढं करून देखील तुम्ही ॲग्रीमेंट करताय ठेकेदारांकडून, आणि कुठल्या पद्धतीचं ॲग्रीमेंट झालंय, काय केलंय का? ठेकेदारांकडनं असं सांगितलंय ठेकेदारांना की रस्ते खड्डे खराब झाले की काम करायचे नाही, कोणीही काम करत नाही। आजच्या स्थितीला सगळे तसेच खड्डे आहेत आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक घरामध्ये खड्ड्यांमुळे एक आजारी पेशंट झालेला असं दिसून येतंय। हॉस्पिटलमध्ये पण संख्या ही वाढलेली आहे खड्ड्यांमुळे। येणाऱ्या 10 दिवसात रस्त्याची कामं व्यवस्थित झाली नाही आणि नागरिकांचे 3 महिन्याचे टॅक्स माफ केले नाही, तर येणाऱ्या 10 दिवसानंतर 11व्या दिवशी आम्ही पुणे पालिकेच्या समोर आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समोर एक मोठ्या स्वरूपात धरणे आंदोलन घेण्यात येणार आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित अधिकारी असणार आहेत। आणि तरी देखील आपल्या परिसराचे आदरणीय आमदार साहेबांनी पण या ठिकाणी लक्ष देऊन आणि या सर्व जबाबदारी स्वीकारून हे सगळं व्यवस्थित पार पाडावं अशी मी त्यांनाही विनंती करतो।